महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्यात आणि त्यातच संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय। महायुतीत 7 मुख्यमंत्री असून फडणवीस अमित शहांच्या मनातले नाहीयेत अशी टीका राऊतांनी केली। पाहूया। या क्षणी तिकडे 7 मुख्यमंत्री आहेत, केंद्रामध्ये 2 वेटिंगला आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांचा पाय कापून ओढून आपल्याला कसं मुख्यमंत्री बनता येईल यासाठी इतर काही लोक इच्छुक आहेत। संजय राऊत म्हणजे हा रोजंदारी वक्ता आहे, हा काय पेड न्यूज पोपट आहे। नुकत्याच पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनातून अमित शहांनी नेतृत्व भाजप सरकार असं सांगून मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे संकेत दिले, तर संजय राऊतांनी महायुतीत 7 मुख्यमंत्री असल्याचं म्हटलंय। शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवार तसंच केंद्रातलेही 2 जण असून फडणवीसांचे पाय कापू पाहणारे 2 जण राज्यातही आहेत अशी टीका राऊतांनी केली। महाराष्ट्राची परिस्थिती त्यांच्या त्या सो कॉल्ड महायुतीच्या बाबतीत म्हणाल तर या क्षणी तिकडे 7 मुख्यमंत्री आहेत। 7 देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे तर आहेतच, अजित पवार तर आहेतच, पुन्हा केंद्रामध्ये 2 वेटिंगला आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांचा पाय कापून ओढून आपल्याला कसं मुख्यमंत्री बनता येईल यासाठी इतर काही लोक इच्छुक आहेत। संजय राऊत म्हणजे हा रोजंदारी वक्ता आहे, हा काय पेड न्यूज पोपट आहे। त्यांचे कोण मुख्यमंत्री हे पहिले त्यांनी डिक्लेअर करावं, नंतर आमच्याकडे नजर मारावी। शेवटी त्यांच्याकडेही कोणी चेहरा आहे हे का डिक्लेअर करत नाही आहे? त्यांनी सुद्धा सांगावं ना की उद्धव साहेब त्यांचा चेहरा आहे की त्या ठिकाणी जयंत पाटील त्यांचा चेहरा आहे की नाना पटोले त्यांचा चेहरा आहे। स्वतःला चेहरा नाही दुसरा चेहरा कशाला बघायला जात आहे? त्यांना काही स्वप्न पडत असेल तर त्याला कायद्याने थांबवता येत नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये असे काही मुख्यमंत्री पदाचे इच्छुक उमेदवार आहे हे त्यांच्या महाविकास आघाडीवरून त्यांना वाटतं, कारण त्यांच्या पक्षामध्ये जी यादी प्रत्यक्षपणे आमच्यापाशी लोक बोलतात महाविकास आघाडीचे 10च्या वरती ही मुख्यमंत्री जागे, त्यांच्याच पक्षामध्ये एवढेही मुख्यमंत्री आहे म्हणून मग चष्मा तसा घातला तर दुसऱ्या पक्षामध्ये तसंच दिसतं। महायुती सरकारचं सध्याचं नेतृत्व मुख्यमंत्री शिंदेच करत आहेत, पण विधानसभेच्या निवडणुका 3.5 महिन्यांवर येताच पुन्हा अजित पवारांचेही बॅनर्स झळकू लागले आणि भावी मुख्यमंत्री असा आशय लिहिलेला केकही अजितदादा कापत आहेत। तर भाजपात फडणवीसच प्रमुख दावेदार आहेत, मात्र अमित शहांच्या मनात फडणवीस नाहीत असा निशाणा राऊतांनी साधलाय। अमित शहा यांच्या शब्दावरती विश्वास ठेवता येत नाही। एकनाथ शिंदे हे 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री राहतील अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्याकडनं मी ऐकलं होतं। बरं निवडणूक, पण आता ते कोर कमिटीच्या बैठकीत सांगतायत एकनाथ शिंदेला घालवायचं आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि अमित शहा यांच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही हे मी खात्रीने सांगू शकतो। आपल्या मनात काय डाव आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांनी ओळखलेले आहेत। मागच्या वेळेला त्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचा होता त्यावेळेला हळूच पवार साहेबांकडून संजय राऊतांचं नाव आलं होतं। त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची चालबाजी ओळखली, स्वतः मुख्यमंत्री झाले। त्याच्यामुळे तुमच्या मनात उद्धवजी ठाकरेंच्या विषयी काय कलुषित भावना आहे त्यावेळेला लक्षात आली। 4.5 वर्षात महाराष्ट्रानं आधी फडणवीस, नंतर उद्धव ठाकरे आणि आता शिंदे असे 3 मुख्यमंत्री पाहिले। आता निवडणुका 3.5 महिन्यांवर असल्यानं तशा भूकंपाची शक्यता नाही, त्यामुळे जो क्लायमॅक्स दिसायचा असेल तो निकालानंतरच दिसेल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।